जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने 14 मार्च 2023 रोजी प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे। त्यामुळे सामान्यांचा कामाचा खोळंबा झाला असताना प्रशासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे। 15 मार्च 2023 रोजी दुसऱ्या दिवशी सुद्धा संप सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 20 पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे। राज्य सरकारचे मध्यवर्ती कर्मचारी संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना या मदर संघटनेस जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटना, ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना प्रहार शिक्षक संघटनेसह अन्य संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत। महसूल जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेत। जिल्ह्यात जवळपास 15,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला। 7,934 राज्य कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे। यामध्ये 1,075 अशा एकूण 7,934 कर्मचाऱ्यांच्या या संपात सहभाग आहे। जिल्हा परिषदेचेही 4,766 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। यास अन्य कार्यालयातील कर्मचारी असे मिळून 15,000 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। आम्ही 5 मार्च नंतर लागलेले सर्व सरकारी कर्मचारी कालपासून म्हणजे 14 मार्च 2023 पासून संपावर आहोत। कारण की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे, तर ती सरकारने लागू केली पाहिजे आणि आम्हाला आमचा हक्क मिळवून दिला पाहिजे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 मार्च 2023 पासून शासकीय आणि निमशासकीय सर्व कर्मचारी संपामध्ये आहेत, सहभागी झालेले आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन मिळावी हीच प्रमुख मागणी आहे। 1982 आणि 1984ची जी शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हवी आहे ती 2005 पासून कर्मचाऱ्यांना लागू केलेली नाही। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकमेव मागणीसाठी संपूर्ण मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।